नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. छाननी पूर्ण झाल्यानंतर होणार उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध. उद्धव ठाकरे आज मनसे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांचीही उपस्थिती. शिवतीर्थवर ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 4 तास खलबत. महापालिका निवडणुकीसंदर्भात ठाकरे बंधूंची बैठक. वचननामा, प्रचार सभा, रॅलीबाबत चर्चा झाल्याची माहिती. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्या माहितीची तोफ धडाडणार. वरळीच्या NSCI डोम येथून प्रचाराला सुरुवात करणार. फडणवीस, शिंदे यांचीही उपस्थिती. पुण्यात भाजपच्या पूजा मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर. देवेंद्र फडणवीस यांच्यावरील जुन्या वक्तव्यावरून स्थानिक कार्यकर्त्यांचा पूजा मोरेंना मोठा विरोध. 99व्या साहित्य संमेलनाचा आज उद्घाटन सोहळा. मुख्यमंत्री फडणवीस, उदय सामंत, विश्वास पाटील प्रमुख पाहुणे. पंतप्रधान मोदी 11 जानेवारी रोजी मुंबईच्या दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते जैन मुनी आचार्य सुरेश्वरजी महाराज यांच्या पुस्तकाचं प्रकाशन. तर केंद्रीय गृहमंत्री देखील पुण्याच्या दौऱ्यावर. मुंबईची हवा गुणवत्ता समाधानकारक. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना वायू प्रदूषणापासून दिलासा. मे महिन्यापर्यंत रिक्त होणारी शिक्षकांची पदं भरण्यास मंजुरी. राज्य सरकारकडून शाळांना दिलासा. सद्यस्थितीत 80% रिक्त पदं भरण्याची तरतूद. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकडून बेदम चोप. परिसरात तीव्र संताप व्यक्त. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. नववर्ष स्वागत सोहळ्याला गालबोट. स्वित्झर्लंडमध्ये आगीत 40 मृत्युमुखी, 115 जण जखमी.